मग लोकांनी दूर केला पाहिजे. वरळीचा 7-12 हा कुणाच्या नावावर नाहीये. 2029च्या निवडणुकीत वरळीमध्ये महायुतीचाच विजय होणार असा विश्वास विधान परिषदेतले नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये व्यक्त केलाय. तसंच आदित्य ठाकरेंचा वरळीमध्ये जनसंपर्क नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे सेनेत काहीच मिळालं नाही. त्याचसोबत सुषमा अंधारेंवरही अन्याय झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. संजय राऊतच आता पक्षाचा चेहरा झालाय असा टोलाही अहिरांनी लगावला. सचिन अहिरांनी नुकताच ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेचा हात धरलाय. 2029 मध्ये जर वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असा जर सामना आपल्याला बघायला मिळाला तर तुम्ही ती फाईट कशी बघता? म्हणजे तुम्हाला विरोधक म्हणून आदित्य ठाकरे हे टफ फाईट देतील असं वाटतं? या वरळीकरांनी माझ्यासारख्याला निवडून दिलं तर मला घरी देखील बसवलेले आहेत त्या लाटेमध्ये. तो व्हायबल असलेला म्हणजे व्हायब्रंट असलेला. पण एक लक्षात घ्या की वरळीचा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती बदलते. कारण आता हायराईजची संख्या जी एवढ्या पदेपदेने वाढलेली आहे तो एक डिसाइडिंग फॅक्टर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओढतो. आणि मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने महायुती काम करते आणि माया माध्यमातून करीन आणि मी बनल्यावर तो तिकडे विजय हा आमचा 100% झाल्याशिवाय राहणार नाही. हे आलेल्या लोकांना एकाना अकोमोडेट करण्याचं काम जर नेता या नात्याने आम्ही जर केलं नाही तर ती लोक आमच्यावरती कशी विश्वास ठेवतील? आता मी नावच घेतलं तर मी सांगतो, सुषमाताई सारख्या एका एवढ्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मुख्यमंत्रीचं पद ज्यावेळी ते जात होते त्यावेळी फोन आला आणि तिसऱ्या दिवशी मी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितलं, साहेब मला काही नको, तुम्ही हे राहिलं पाहिजे, फक्त आम्ही अशा वेळी मी तुमच्या बरोबर आहे. ती चळवळ म्हणून घेऊन तुम्ही 2022 पासून आला, 4 वर्ष झाले आणि तुम्ही आज ज्यावेळी विधान परिषद यायची वेळ आली त्यावेळी तुम्ही त्याचा विचारच करत नाहीये. एक गोष्ट नक्की तुम्ही नकारू शकणार नाही की पक्षाचा फेस हे आता संजय राऊत साहेब झालेले हे नकारता येणार नाहीये. मग चांगलं झालं तरी त्यांच्यामुळे झालं, वाईट झालं तरी ते त्यांच्यामुळे झालं. ते इट्स अ डबल सोडेड. पॉलिटिक्स इज नॉट लाईक दिस किंवा मी फक्त चांगलाच करू शकतो त्याने, इट्स डबल सोडेड. म्हणून त्या त्यांची लोकांची भूमिका आहे. महत्वाचं एकच आहे की इंटरॅक्शन जो डायरेक्ट लोकांशी व्हायला म्हणजे त्यांनी चालू पण केलं होतं. ज्यावेळी आपण एकनाथ शिंदेची तुलना करतो, साहेबांची तुलना करतो आणि उद्धवजींची करतो, हे व्हिडिओ कॉलवरती अवेलेबल आहे, हे व्हॉट्सअप कॉल म्हणजे डिफरन्सेस असं झालेलं आहे. तर मला वाटतं तो डिफरन्शिएट करताना वरचढ हे नक्कीच होतं.